आपल्याला जसं आपली आर्थिक स्थिती सुधारण्यावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे, त्याचबरोबर आपल्याला आपल्या इथली विषमता कमी कशी होईल याच्यावर पण लक्ष देणं आवश्यक आहे। आणि याचा पहिला मूलमंत्र जो आहे तो आपल्या संस्कृतीमध्ये अंतर्भूत आहे, आपण त्याला विसरलेलो आहोत। महात्मा गांधींनी पण हे नेहमीच सांगितलेलं आहे आणि तो मूलमंत्र म्हणजे असा की आपण सुबत्ता कशी निर्माण करतो। सुबत्ता निर्माण करण्याची वेगवेगळी प्रकार आहेत, पण त्याच्या सगळ्याच्या मुळाशी टेक्नॉलॉजी आहे। जगात वेगळी अधिक प्रभावी टेक्नॉलॉजी तुम्ही पुढे आणली की अर्थातच ते एक आर्थिक उत्पन्नाचं सगळ्यात मोठं साधन होतं। जगातले जे प्रबळ देश आहेत ते देश प्रबळ आहेत कारण त्यांनी टेक्नॉलॉजी विकसित केली, अशी टेक्नॉलॉजी की जी त्यांच्या आधी कोणीच विकसित केली नव्हती। जगात सर्वात प्रथम टेक्नॉलॉजी निर्माण करणारे, नंतर कालांतराने इतर लोकांनी कॉपी केलं ती गोष्ट वेगळी। अशी क्षमता असलेले देश हे जगातले प्रबळ देश म्हणून पुढे येतात। मग त्यात अमेरिका आली, रशिया काही फार मोठी अर्थसत्ता नाही आहे पण ती प्रबळ महासत्ता आहे, याचं कारण त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी। सौदी अरेबिया श्रीमंत देश आहे, भरपूर तेल आहे, पण त्याला तुम्ही प्रबळ देश म्हणणार नाही कारण त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी नाही आहे। पैसे जरी असले तरी टेक्नॉलॉजी नाही। तर हे टेक्नॉलॉजीचं महत्त्व आहे। पण टेक्नॉलॉजी हे दुधारी शस्त्र आहे। मगाशी पाटणकरांनी अणुशक्तीच्या बाबतीत हे दुधारी शस्त्र कसं आहे ते समजावून सांगितलं, पण टेक्नॉलॉजी इन जनरल हे दुधारी शस्त्र आहे। टेक्नॉलॉजी जसं आपल्याला अधिक अर्थार्जन करण्यास मदत करू शकतं, आपली कंपनी जगात सगळ्यात पुढे नेण्यासाठी मदत करू शकतं, आपला देश जगात सगळ्यात पुढे नेण्यासाठी मदत करू शकतं, तसंच टेक्नॉलॉजी आली की त्याच्यातनं एक्सप्लॉयटेशन पॉवर पण तुमच्याकडे येते। ज्याच्याकडे टेक्नॉलॉजी तो दुसऱ्याचं शोषण करण्यात अधिक समर्थ बनू शकतो आणि इथेच खरा प्रॉब्लेम सुरू होतो। म्हणून गांधीजी नेहमी म्हणायचे की आपल्याला अशी टेक्नॉलॉजी हवी की ज्याने सर्वांचा फायदा होईल पण कोणाचंही शोषण होणार नाही। आणि टेक्नॉलॉजी ही टेक्नॉलॉजी असते, हा जो फरक आहे शोषण करणारी टेक्नॉलॉजी आणि शोषण न करणारी टेक्नॉलॉजी, हा टेक्नॉलॉजीतला फरक नाही आहे, हा टेक्नॉलॉजी तुम्ही कशी राबवता ह्याच्यातला फरक आहे। म्हणजेच तुम्ही तुमचं डोकं कसं विचार करतं, तुमच्या विचारशक्तीचा उपयोग तुम्ही सर्वांच्या भल्यासाठी म्हणून टेक्नॉलॉजी कशी वापरायची असा कसा विचार करता याच्यावर ते अवलंबून असतं। आणि म्हणून जर टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण एका बाजूला आपली आर्थिक सुधारणा करू शकलो किंवा करू शकतो आणि ते होईल याच्याबद्दल सर्वांनी खात्री बाळगावी, पण आपल्याला एक ज्याला आपण म्हणजे आपल्या विचारसरणीतला समाज किंवा देश किंवा ज्याला आपण वसुधैव कुटुंबकम अशा प्रकारचा समाज किंवा म्हणजे आपण जे म्हणतो की याच्यामध्ये प्रत्येकाने स्वतःच्या ताकदीनुसार स्वतःच्या विचारशक्तीनुसार संपत्ती निर्माण करावी, त्या संपत्तीचा उपयोग पण करावा, शोषण न करता सर्वांचा फायदा कसा होईल यासाठी, आणि त्या संपत्तीचा ट्रस्टी विश्वस्त स्वतःच्या संपत्तीचा स्वतःच विश्वस्त म्हणून वागण्याची वृत्ती जर आपण निर्माण केली तर मला वाटतं हा प्रॉब्लेम बऱ्याच अंशी सुटण्यासारखा आहे। पण निर्माण करू शकलो तर माझी खात्री आहे
की जर तुम्ही बघितलं की जर सर्व्हिस सेक्टरमध्ये ग्रामीण भागात शहरी भागात इतकंच काम होऊ शकलं, उद्योग क्षेत्रात कदाचित शहरी भागापेक्षा थोडं कमी असेल, पण विभूषण डॉक्टर मगाशी आणखीन एक त्यांनी सुझाव दिला होता की क्रीडा क्षेत्रात एक पुरस्कार द्यावा. मला असं वाटतं की असं समन्वयित, संकलित, एकत्रित विकास करणारं मंडळी पुढे आणण्यासाठी सुद्धा आपण एखादा पुरस्कार सुरू केला तर मला वाटतं या भागाच्या विकासाला खूप मोठी चालना मिळेल आणि अर्थातच माझ्या दृष्टीने सिलेज संकल्पना पुढे नेण्यास त्याच्यात खूप मोठी मदत होऊ शकेल. बराच वेळ झालेला आहे. आपण सर्वांनी शांतपणे माझं हे विवेचन ऐकून घेतलं, त्याबद्दल मी आपला सर्वांचा अत्यंत आभारी आहे. आणि शेवटी आपणा सर्वांना आजच्या कर्मवीरांच्या जयंती निमित्त शुभेच्छा देऊन हे माझं विवेचन मी संपवतो. धन्यवाद. गौरव पाटील नागरी सहकारी पतसंस्था आणि कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे काल कर्मवीर भूषण पुरस्काराचा सन्मान सोहळा चांगल्या उत्तमरित्या पार पडला. त्या कार्यक्रमाला पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर सर यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा झाला आणि त्याच कार्यक्रमाला समारंभाचे अध्यक्ष डॉक्टर शिवाजीराव कदम, भारतीय अभिमत विद्यापीठ पुणे ते कुलपती होते आणि विशेष उपस्थिती म्हणून अजित पाटणकर या कार्यक्रमाला लाभले. हा कर्मवीर पुरस्कार सोहळा कर्मवीर कृषीभूषण माननीय आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांना देण्यात आला, तर कर्मवीर विद्याभूषण पुरस्कार प्राचार्य डी चौले सर यांना, तर कर्मवीर उद्योगभूषण पुरस्कार योगेश राजहंस यांना देण्यात आला. हा कार्यक्रम आज चांगल्या उत्तमरित्या पार पडला आणि अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांनी जे काही भाषणामध्ये सांगितलं ते खरोखरच आपल्या या खेडेगावातल्या ग्रामीण लोकांना असू दे, शहरी लोकांना असू दे, एक प्रेरणा देणारं असं भाषण होतं. कार्बन फ्री हे जर देश करायचा असेल तर अणुऊर्जेसारख्या स्रोत वापरलं पाहिजे हे त्यातनं सांगितलं. आणि आपल्या संस्था, आपला देश आर्थिक बळावर जर चांगला होत असेल तरी पण आर्थिक विषमता ही मात्र कमी झाली पाहिजे. हे 2-3 जे त्यांची उदाहरणं आहेत ते खरोखरच लोकांना प्रेरणा देण्यासारखे आहेत. आणि हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं पार पडल्याबद्दल मी सर्वच जे मान्यवर उपस्थित होते ते आणि विविध संस्थेतले आलेले आमचे विद्यार्थी असू देत किंवा शिक्षक असू देत, यांना सर्वांनाच एक प्रेरणा देणारा असा हा कार्यक्रम झालेला आहे. आणि ह्या सगळ्या कार्यक्रमाला आमचा कर्मवीर पतसंस्थेचे सर्व कर्मचारी असतील, संचालक असतील, सल्लागार असतील, हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि हा दैदिप्यमान कार्यक्रम काल चांगल्या पद्धतीनं पार पडला आणि खरोखरच एक चांगल्या अमृतशास्त्री जे अनिल काकोडकर होते यांच्याबद्दल लोकांच्यात एक चांगला उत्साह होता. आणि हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं पार पडल्याबद्दल सर्व संयोजकांना मनापासून मी धन्यवाद देतो. आणि खास करून अनिल काकोडकर सर, शिवाजीराव कदम सर आणि अजित पाटणकर हे या कार्यक्रमाला आल्यामुळं कार्यक्रमाची उंची वाढली, शोभा वाढली. परत एकदा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो.